सख्या रे भाग 6. जान्हवी वेदचा हात घट्ट पकडते. तो तिच्याकडे काय झाले डोळ्यांनी इशारा करत विचारतो. ती त्याला बघत नको जाऊ म्हणून मान हलवत असते. आता वेद बोलतो, काय झाले? मग ते माझं डोकं खूप दुखत आहे. प्लीज चेपून देताय का? ती त्याला रिक्वेस्ट करत बोलते. घरी होती तेव्हा माझी आई डोकं चेपून द्यायची. तेव्हा मला बरं वाटायचं. जान्हवी बोलून वेदचा हात सोडते. वेद, मी आणि डोकं चेपून द्यायचे तुझे? थोडं रागात तिच्याकडे बघून स्वतःशीच बोलतो. तो त्याचं बोलणं पूर्ण करण्या अगोदरच तिने तिचे डोळे बंद केलेले असतात. अरे यार, ही समजते काय स्वतःला? ह्या वेदला डोकं चेपून द्यायला सांगते. मला नाही जमणार डोकं बिकं काय ते मॉलिश करायला. या आधी मी कधी असं काही केलं नाही. हिला मी थोडी काय मदत केली तर लगेच काहीही सांगायला लागली मला. माझं स्टेटस हिला माहिती नाहीये. हिला लवकरच कळायला हवंय माझं स्टेटस. मग ही असे चीप काम मला सांगायची हिम्मत करणार नाही. आता सध्या मी हिला टॅबलेट देतो. ती घेतली की हिला बरं वाटेल. तो ड्रॉवरमधून टॅबलेट घेऊन तिला देण्यासाठी येतो. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. त्याची पीए नीताचा कॉल होता. सर, मिस्टर सबनीसांबरोबर थोड्या वेळांनी तुमची मीटिंग आहे. ते सांगण्यासाठी कॉल केला. हॅलो नीता, आजच्या सर्व मीटिंग पोस्टपोन कर. आज मी वेळेत ऑफिसला नाही येऊ शकणार. वेद बोलतो. पण सर, ही खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ही मीटिंग वेळेत नाही झाली तर मिस्टर सबनीस. नीता बोलतच असते. वेद जान्हवीकडे पाहत तिचं बोलणं तोडत मध्येच बोलतो, प्लीज डोंट ऑन टू डिस्कस एनी मोर. आणखी चर्चा नको. वेद कॉल कट करून जान्हवीजवळ जातो. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या बाजूला हात लावून पाहतो तर थोडे गरम पाणी हाताला लागते. ते पाणी दोन्ही कानांच्या वरून केसात जात होते. केस ओलसर झाले होते. हिला खरंच खूप त्रास होत आहे. आणि मी अशा वेळेस स्टेटसचा विचार करतोय हे बरोबर नाही. त्याच्याही न कळत त्याच्यातील इगो गळून पडतो. तो त्याचे थंड भारदस्त हात तिच्या डोक्यावर ठेवतो. हळूवार स्पर्शाने तो तिचे डोकं चेपू लागतो. ती मात्र शांत पडून असते. तो तिच्या निरागस शांत चेहऱ्याकडे एकटक पाहत असतो. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते तिच्या, वाहतच होते. तो त्याच्या खिशातील रुमाल काढून तिचे अश्रू हळूवार पुसतो. पण अश्रू येतच असतात. काही करून त्याला ते थांबवायचे असतात. तो तिच्या गालाला स्पर्श करून, थोडं उठून बस, तुला बरं वाटेल. नाही नको, मी ठीक आहे. अशी जान्हवी कसं तरी बोलते. वेद काकांना कॉल करून लिंबू पाणी आणायला सांगतो. काका लिंबू पाणी आणतात. दरवाजा लॉक करतात. वेद दरवाजातूनच घेतो. त्यांना जान्हवीसाठी नाश्ता आणायला सांगतो. आता वेद
स्वतः जान्हवीच्या दोन्ही खांद्यांना पकडून तिला उठवू लागतो. नको ना, मला आराम करायचा आहे. जान्हवी कसंनुसं तोंड करत बोलते. नुसता आराम करून बरी नाही होणार तू. पोटातही काही हवे की नको बरं वाटायला. वेद तिच्या पाठीमागे उशी ठेवत तिला व्यवस्थित बसवत बोलतो. स्वतः लिंबू पाण्याचा ग्लास तिच्यासमोर पकडून तिला पाजू लागतो. बस झालं. नको नको प्लीज, खूप पिले मी. प्लीज बस. पुरे ना आता, नाही तर मला उलटी येईल. हो. ते काही नाही. तुला माहिती आहे ना, मला नाही ऐकायची सवय नाहीये. संपव पटकन. पूर्ण संपवायचं, मग तुला बरं वाटेल. ती वेदकडे नजर वर करून पाहते. वेद डोळ्यांनीच खुणावत पी असा इशारा करून ग्लास तिच्या ओठांना लावतो. जान्हवी डोळे गच्च मिटून पटकन पिते. डोकं दुखत असल्यामुळे काही खाण्यापिण्याची इच्छा नव्हती तिची. ती डोळे बंद करून मागे टेकून बसते, पण अशक्तपणामुळे तिला झोपावेसे वाटत असते. ती बेडवर परत पडते. वेद तिला विचारतो, बरं नाही वाटत का तुला? जान्हवी काहीच न बोलता डोळे बंद करून घेते. तसा वेद तिच्या बाजूला बसून तिचं डोकं पुन्हा चेपू लागतो. तो त्याच्या भारदस्त हाताने तिचं नाजूक डोकं हळूवार स्पर्शाने चेपत होता. ह्यावेळी जान्हवीने सांगितले नव्हते, पण ती त्याला नाही नको पण बोलली नाही. तिलाही त्याचा तो हळूवार स्पर्श हवाहवासा वाटत होता. तिलाही सुखावत होता त्याचा स्पर्श, म्हणून ती शांत पडून होती. त्यातच तिचा डोळा लागतो. परत काका नाश्ता घेऊन येतात. ती झोपलेली असते. वेद तिला गालाला हात लावून उठवत असतो. उठ, नाश्ता कर. पण ती उठत नाही. तिला चांगलीच झोप लागलेली असते. अरे यार, मला ऑफिसला जायला हवे आता, आणि ही झोपली. मी जाण्या अगोदर हिने नाश्ता केला असता तर बरं झालं असतं. तो मनातच पुटपुटतो. ओके, ठीक आहे. मी काकांना सांगून करायला लावेल हिला नाश्ता. वेद बसल्या जागेवरून उठतो. फाईल्स बॅगमध्ये भरून ब्लेझर घालून ऑफिसला जाण्यासाठी निघतो. दरवाजा उघडून बाहेर जाणार तेवढ्यात जान्हवी त्याला हळूवार आवाज देते. सर. त्याचे पाय तिथेच थांबतात, कारण आतापर्यंत ती त्याच्याशी रुळली बोलली होती. राक्षस, हैवान, आणखी असंच काही काही बोलत आली होती ती त्याला. आणि आता ती चक्क तिच्या नाजूक कोमल आवाजात सर बोलली होती त्याला. त्याचा स्वतःच्याच कानांवर विश्वास बसत नव्हता. ती परत एकदा आवाज देते, सर. तसा तो अवाक होत पटकन मागे वळून पाहतो. ती बेडवर डोक्याला धरून उठत असते. तो तिच्याकडे येत बोलतो, अगं उठते कशाला? झोप, आराम कर. नाही नको, आता मला बरं वाटलं आहे. मी ठीक आहे. बेडवर बस पहिले तू. तो रागात बोलतो. तशी ती बेडच्या एका काठावर बसते. तो तिच्याजवळ येत असताना ती त्याच्याकडेच एकटक पाहत असते. हे वेदच्या नजरेतून सुटत नाही. शर्ट पॅन्ट आणि शर्टवर ब्लेझर घातलेले असते त्यांनी.
त्याची आकर्षक आणि जिम करून मिळवलेली फिट रुबाबदार बॉडी, त्यात कमी म्हणून देवाने दिलेले त्याला हिरवे डोळे आणि त्याची ती तीक्ष्ण नजर, त्याचा गोरापान रंग, एकूणच काय तर तो अतिशय हँडसम दिसत असतो. त्यामुळे तिची नजर त्याच्यावर खिळली होती. तो तिच्याजवळ आला तरी ती त्यालाच पाहत असते. तो तिच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवतो. काय झाले? तुला काय हवे आहे का? मला माहीत आहे मी खूप हँडसम आहे, पण तू मलाच पाहत बसून पोट भरणार आहेस का? तो समोर नाश्ता ठेवला आहे, तो खाऊन घे. त्यानंतर ही टॅबलेट खा. वेद बोलतो. तशी जान्हवी थोडी वशाळते आणि दुसरीकडे पाहू लागते. तिला तसे पाहून वेद मान हलवत ऑफिसला जाण्यासाठी परत वळतो. तसं ती परत आवाज देते, सर. तो आता वैतागून मागे वळतो. आता काय आहे? ती डायरेक्ट मुद्द्यावर येत बोलते, मला किती दिवस किडनॅप करणार आहात तुम्ही? तुम्ही सोडणार कधी मला इथून? मला माझ्या घरी माझ्या माणसांमध्ये जायचे आहे. माझ्या माणसांची खूपच आठवण येत आहे मला. प्लीज लवकर सोडा इथून मला. ती वेदला रिक्वेस्ट करते. मी पाया पडते तुमच्या. आणि जान्हवी आता चक्क वेदचे पाय पकडून, मी भीक मागते तुमच्याकडे. प्लीज मला माझ्या माणसांमध्ये जाऊ द्या. प्लीज जाऊ द्या ना मला माझ्या माणसांमध्ये. ती हतबल होऊन त्याला रिक्वेस्ट करत असते. तुम्हाला किती पैसे हवेत? किती प्रॉपर्टी हवी? सांगा मला. मी बोलेल माझ्या बाबांशी. ते देतील तुम्हाला जे काही हवे ते. तुम्हाला काही त्रासही देणार नाही आम्ही असं सोडून देऊ. पण प्लीज मला इथून जाऊ द्या. ती साधी वेडी भाबडी होती. समोर जे आहे त्यावर रिॲक्ट होणारी ती. तिला कोणाच्याही मनातील डावपेच कळत नव्हते. समोर जे आहे तेच खरं मानणारी ती. तिला अजून वेदने आपल्याला का किडनॅप केले आहे ते देखील माहीत नव्हते. तिची ती वेडी आशा, त्याला तिची एवढी काळजी करताना पाहून मनातील आशा पल्लवित झाल्या आणि निरागसपणे मला इथून सोडा म्हणून ती वेदला विनंती करू लागली. उडत्या पक्षाचे पंख मोजणारा तो चाणक्य. त्याला थोडाही वेळ लागला नाही तिचा हा वेडा भाबडा स्वभाव लक्षात यायला. तो काहीही न बोलता गालातच हसला. तिला बिचारीला कुठे माहीत होतं की आपण ज्याला किती पैसे हवेत म्हणून विचारत आहोत तो एक सक्सेसफुल टॉप लेवलचा बिझनेसमॅन आहे. तिच्या बाबांसारख्या 100 जणांची प्रॉपर्टी तो सहज विकत घेईल. वेद सोडेल का जान्हवीला ते पुढच्या भागात पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.